हॅलो फ्रेंड्स, प्रश्न क्रमांक 7 फायनल अकाउंट हा 12 मार्काचा प्रश्न असतो। त्यामध्ये काय कॅल्क्युलेशन फायनल अकाउंट ॲडजस्टमेंट एक्सप्लेन करणार आहे। त्यामध्ये एक महत्त्वाची ॲडजस्टमेंट असते। मशिनरी रुपीज 90,000 ऑन 31 मार्च 2016। मशिनरी इन्क्लूड परचेस ऑफ मशिनरी फॉर रुपीज 40,000 ऑन 1 जानेवारी 2016 डिप्रिशिएट मशिनरी ॲट 10% पर ॲनम। म्हणजे एक्झाम्पलमध्ये 90,000ची मशीन आहे, 31 मार्च 2016चा क्लोजिंग बॅलन्स। आता ह्या 90,000च्या मशीनमध्ये एक मशीन 40,000ची 1 जानेवारी 2016ला खरेदी केल्या, अशी टोटल मशीन ही 90,000ची आहे। म्हणजे 90,000च्या मशीनमध्ये 40,000ची मशीन जी इन्क्लूड आहे। म्हणजे या एक्झाम्पलमध्ये ओल्ड मशिनरी ही 50,000ची असेल, प्लस न्यू परचेस मशिनरी ही 40,000ची असेल। अशी टोटल मशिनरी 90,000ची आहे। तर ह्या 90,000वरती डिप्रिसिएशन आपल्याला 10%नं काढायचं आहे। आता हे 10%नं डिप्रिसिएशन काढताना 50,000ची मशीन छेद 1 गुणिले 10%, 10/100 गुणिले ती जुनी मशीन असल्यामुळं ती 12 महिने आपण वापरतो, म्हणून 12/12 बरोबर। इथं 12ला 12 गेले, अंश 0/0 गेला, इथला 1 0, इथला 1 0 गेला। इथं 5,000 गुणिले काहीच इथं दिले नाही, 5,000 गुणिले 1 थोडक्यात। तर 5,000 हे 50,000च्या मशीनवर असलेलं डिप्रिशिएशन। त्यानंतर गणितामध्ये जी ॲडिशन मशीन दिल्या 40,000ची, ती 40,000ची मशीन 1 जानेवारी 2016ला परचेस केल्या। मग 1 जानेवारी 2016 टू 31 मार्च 2016, जानेवारी फेब्रुवारी मार्च 3 महिने 40,000च्या मशीनवरती, म्हणजे 40,000 छेद 1 गुणिले 10% असल्यामुळं 10/100 गुणिले 3 महिन्याचं डिप्रिशिएशन पाहिजे, म्हणजे 3/12 0 0 0 0 3 एके 3 3 चौक 12। इथं राहिलं बघा 4,000 अंशाला आणि छेदाला 4, 4 एके 4, इथं 4 एके 4 0 0 0, टोटल आला 1,000 बरोबर। 50,000ची मशीन वर्षभर वापरली, 5,000 डिप्रिशिएशन। 40,000ची मशीन 3 महिने वापरली, 1,000 डिप्रिशिएशन। असं टोटल डिप्रिशिएशन 6,000। टोटल डिप्रिशिएशन वर्षाचं आपल्याला किती येणार? 6,000। म्हणजे एक्झाम्पलमधील जी मशिनरी आहे ती बॅलन्स शीटच्या असेटला आपण घेणार 90,000 आणि त्यातून लेस डिप्रिशिएशन 10%नं टोटल येणार 6,000 लेस करायचं, आउटवर्डला येणार 44,000। अशाच पद्धतीचं एक दुसरी ॲडजस्टमेंट दिल्या। स्टॉक ऑन 31 मार्च 2016 वॉज व्हॅल्यूड ॲट मार्केट प्राइस ऑफ रुपीज 84,000 विच वॉज 20% अबाव इट्स कॉस्ट प्राइस। कॅल्क्युलेट कॉस्ट प्राइस आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचे। स्टॉक 31 मार्च 2016 हे ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं असतं। ॲडजस्टमेंटमध्ये 31 मार्च 2016चा स्टॉक जो आहे त्यामध्ये मार्केट प्राइस 84,000 आहे, की जी 84,000 मार्केट प्राइस ही 20%नं कॉस्ट प्राइसपेक्षा 20%नं ॲबॉव आहे। ॲबॉव म्हणजे जास्त आहे। म्हणजे समजा
कॉस्ट प्राइस जर 100 असेल तर मार्केट प्राइस ही कॉस्ट प्राइसपेक्षा 20% जास्त आहे. म्हणजे जर कॉस्ट प्राइस 100 असेल तर मार्केट प्राइस 100 अधिक 20 रुपयाने जास्त बरोबर 120 मार्केट प्राइस असते. मग या एक्झाम्पलमध्ये ज्या वेळेला मार्केट प्राइस 120 असते त्यावेळेला कॉस्ट प्राइस किती असणार 100 रुपये. 120 मार्केट प्राइस असताना 100 रुपये कॉस्ट प्राइस. तर गणितामध्ये मार्केट प्राइस दिल्या 84,000 तर कॉस्ट प्राइस आपल्याला काढायची आहे. पुढं 120 ला 100 तर 84,000ला किती. 120 मार्केट प्राइसला 100 तर 84,000ला किती. 84,000 अंशाला येतील 120 छेदाला येतील गुणिले 100/1. आता याला सोपं रूप द्यायचं. शून्याला 0 गेले, इथं 10, इथं 12. 12च्या पाड्यामध्ये 84 आहे का बघूया. 12 एक्के 12, 12 7 84, 0 0 0. 7,000 गुणिले 10 बरोबर किती येणार 70,000. ही आपल्या गणिताची स्टॉकची किंमत कॉस्ट प्राइस ही त्याचं उत्तर झालं. एक्झाम्पलमध्ये मार्केट प्राइस 84,000 आणि आपण कॅल्क्युलेट केलेली कॉस्ट प्राइस 70,000. फायनल अकाउंटमध्ये मार्केट प्राइस आणि कॉस्ट प्राइस या दोन्हीपैकी जी किंमत कमी असते तिचा विचार करावायचा असतो. म्हणजेच क्लोजिंग स्टॉकची किंमत 70,000 विचारात घ्यायची आहे. याचा एक इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक 70,000 आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला क्लोजिंग स्टॉक असा होतो. पण या एक्झाम्पलमध्ये किंवा या ॲडजस्टमेंटमध्ये सांगताना तिने असं सांगितलं आहे की स्टॉक ऑन 31 मार्च 2016चा जो आहे त्याची मार्केट प्राइस 84,000 की जी 84,000ची किंमत विच वॉज 20% अबाव इट्स कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइसपेक्षा 20% जास्त. मग कॉस्ट प्राइस जर 100 असेल तर मार्केट प्राइस 100 अधिक 20 म्हणजे 120. मार्केट प्राइस कॉस्ट प्राइस 120 मार्केट प्राइस असताना कॉस्ट प्राइस 100 रुपये. तर 84,000 मार्केट प्राइस असताना कॉस्ट प्राइस किती 84,000 छेद 120 गुणिले 100 छेद 1. 0 0 गेले, 12 7 84, 7,000 गुणिले 10 70,000 ही क्लोजिंग स्टॉकची किंमत आली. याच्यावरून आपण फायनल अकाउंटमध्ये ॲडजस्टमेंट घेऊ शकतो. आणि सुरुवातीची ॲडजस्टमेंट मी एक्सप्लेन केली आज. आता ह्या ॲडजस्टमेंटमध्ये मशिनरीची किंमत 90,000 आहे. पण ह्या मशीनमध्ये एक 40,000ची मशीन खरेदी केल्या 1 जानेवारी 2016ला. म्हणजे ओल्ड मशीन 50,000 प्लस न्यू मशीन 40,000. ओल्ड मशीन 50,000ची 12 महिने वापरली. 50,000 छेद 1 गुणिले टक्के दिले डिप्रिशिएशन 10/100 गुणिले 12 महिने 12/12. 12 12 गेले, 0 0 गेला, 0 0 गेला, 5,000. न्यू मशीन जी खरेदी केल्या 40,000ची ती 40,000ची मशीन 1 जानेवारीपासून 31 मार्च 2016पर्यंत फक्त 3 महिने वापरली. मग 3 महिन्याचं डिप्रिशिएशन काढताना 40,000 छेद 1 गुणिले 10/100 10% असल्यामुळं त्याला गुणिले 3/12. 3 महिने असल्यामुळं 3/12. 6 महिने असेल तर 6/12.
3/12 3 एके 3 3 चौक 12 0 0 गेले 0 0 गेले 4000 इथं छेदाला 4 होतं 4 एके 4 1000 किंमत आली इथं 1000 5000 आणि 1000 टोटल डिप्रिशिएशन वर्षाचं आलं 6000. बऱ्यापैकी एक्झाम्पलमध्ये विद्यार्थी 90,000ची मशीन आहे 10% डिप्रिशिएशन आहे त्याचं उत्तर 9000 घेतात. मग 9000 डिप्रिशिएशन हे उत्तर आपलं चुकलं कारण या एक्झाम्पलमध्ये 90,000च्या मशीनमध्ये 40,000ची मशीन फक्त 3 महिने वापरली त्यामुळे 50,000ची मशीन 12 महिने वापरली 10%. 5000 40,000ची मशीन 3 महिने वापरली 10%. 1000 टोटल डिप्रिशिएशन 6000. ही एक ॲडजस्टमेंट फार महत्त्वाची आहे आणि ही क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट मार्केट प्राईस आणि कॉस्ट प्राईसचा डिफरन्स आणि ती कॅल्क्युलेशन महत्त्वाचं आहे. धन्यवाद.